नमस्कार, आप देख रहे हैं रीड पब्लिक न्यूज़ भारत। भानापेट वार्ड की बदहाली से नाराज जनता से बदला मन, आतिश पाटिल को चुनने का लिया संकल्प। चंद्रपुर शहर महानगर पालिका चुनाव 2026 के अंतर्गत प्रभाग क्रमांक 11 भानापेट वार्ड में नागरिकों की समस्या वर्षों से जस की तस बनी हुई है। टूटी सड़कों, गंदे नालों, अनियमित पानी सप्लाई, सफाई की कमी और बिजली से जुड़ी परेशानियों को लेकर वार्डवासी पिछले जनप्रतिनिधि से बेहद नाराज है। स्थानीय नागरिकों का कहना है कि पहले वार्ड के सदस्य ने चुनाव जीतने के बाद क्षेत्र की ओर ध्यान ही नहीं दिया, जिसके कारण आज भानापेट वार्ड बुनियादी सुविधाओं के लिए तरस रहा है। इसी नाराजगी के चलते इस बार वार्ड की जनता ने स्पष्ट रूप से बदलाव का मन बना लिया है। इसी पृष्ठभूमि में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गढ़ के पैनल के नेता आतिश जनार्दन पाटिल पर वार्डवासियों ने भरोसा जताया है। लंबे समय से सामाजिक कार्यों में सक्रिय आतिश पाटिल ने नागरिकों की समस्याओं को गंभीरता से सुनते हुए उन्हें हल करने का भरोसा दिया है। वर्तमान में पैनल द्वारा वार्ड में डोर टू डोर प्रचार किया जा रहा है, जहां नागरिक खुलकर अपनी नाराजगी जाहिर कर रहे हैं और एक स्वर में कह रहे हैं कि इस बार आतिश पाटिल की ही चुनकर लाना है। प्रचार के दौरान जनता का स्पष्ट समर्थन और सकारात्मक प्रतिसाद देने को मिल रहा है। नागरिकों ने संकल्प लिया है कि आने वाले चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गढ़ के चुनाव चिन्ह तुतारी वाजवनार मानुस पर मतदान कर आतिश जनार्दन पाटिल, अरविंद भास्कर माहुरवार और को माधुरी दीपक कटकोजेवार को भारी मतों से विजयी बनाया जाए। आमच्या समक्ष एवढंच आहे की हे नाली आहे ना, त्याला पॅकिंग करून द्यायची बा, असं मला वाटते। तर म्हणजे असं आहे, नालीचा प्रॉब्लेम आहे आम्हाला। नालीमध्ये त्या अळ्या पडतात बारीक त्या अळ्या पडतात, घरामध्ये येतात आणि मच्छर होतात ते बिमार पडले तर मग काही लोक येणार का आम्हाला दवाखान्यात नेण्यासाठी। उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम राहते, बोरिंगला पाणी नाही राहत, असे गड्डे पडून गेले रोडने, किती प्रॉब्लेम होते, गाड्या फसतात, लहान लहान मुलं त्या नाल्यामध्ये पडतात। आणि जवळपास इथं लायब्ररी पाहिजे पोराबारांसाठी, नाही का, शिक्षणासाठी। एकही आले नाही आहे इथं, फक्त निवडणूक राहिली तेव्हा येतात ना, आम्हाला हात जोडतात, आमचे प्रॉब्लेम सॉल्व करत नाहीत, आम्ही कशाला त्यांना वोट देणार। कंप्लेंट केली, फक्त एकदा येऊन पाहिले त्यांनी, नंतर आलेच नाही। नाही फक्त थोडं कोणतं काम केलं सांगितलं तर एखाद्या वेळेस नाली साफ करायला येतात, महिन्यातून तर नाली साफ करायला येत नाही, 4-4, 5-5 महिने नाली साफ करत नाही। वार्ड मेंबर बदललाच पाहिजे ना, चांगला वार्ड मेंबर पाहिजे ना आम्हाला। आमच्या मत म्हणजे ना आतिश भाऊ पाटिल। पूरा पानी एक जगह, पूरा कचरा जमा हो जाता है। अगर यहाँ पर सीट लग गई, पूरे नाली में सीट लग गई तो कचरा नहीं जाएगा, पानी अच्छे से बहेगा, नहीं तो अटक जाता पानी, पूरी बास मारती। और यहाँ पर झाड़ने वाले नहीं आते, वो गली में आते, उधर के गली में आते, लेकिन ये गली में झाड़ने वाले नहीं आते। कुछ मतलब जहाँ बोले वहाँ कचरा, वो मैदान में तो इतना कचरा है बहुत ही लोगों के। मेरे शादी को 10 साल हो गए, एक भी वार्ड मेंबर मैंने आज तक ये बोलने में नहीं देखी। बोलू का, त्यांच्याबद्दल जे आम्ही बोललेले आहे ते कार्य त्यांनी पूर्ण करून द्यायला पाहिजे। हे आमच्या मंडळीं सगळ्यांनी बोललेले आहे। नाल्याची सफाई नाही होत, झाडू वगैरे मारत नाही नगर परिषदेवाले, आणि नाल्यावर हे गटर लाईन पूर्ण बेट झाली पाहिजे, आणि रोड आखूड आहेत, छोटे आहेत, त्याच्यावर यायला त्रास होते। हे कार्य झाल्यासाठी आपल्याला काय मत आहे? आपण जास्तीत जास्त बहुमताने त्यांना विजय प्रयत्न करू आम्ही। कोणाला विजय करा? आतिश भाऊला, कोणाला विजय करा? आतिश भाऊ पाटीलला, कोणाला करा? आतिश भाऊ पाटीलला, आतिश भाऊ पाटील। आमचा एक वोट आतिश भाऊ पाटील। असं पण वोट आहे आतिश भाऊ पाटील यांना। आतिश भाऊ पाटील माझं जे आतिश भाऊ पाटील। मी निवडून येऊ की नाही येऊ, जर जनतेनं मला साथ दिला तर मी निवडून येईन, निवडून नाही आलो जरी
तर यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नाचं उत्तर सोडवून दे. आमचं मी एक कार्यकर्ता आहो शरदचंद्र पवारजी साहेबांचा, त्यांच्या आशीर्वादाखाली मी म्हणजे जनतेचा जे समस्या आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहो आणि नेहमी करत राहणार. हे मी दूर करेलच. आमचं हे जे आहे गड्डे फुटले, रस्ता फुटलेला, लहान मुलं बाळं येता जाता नाही तर पडतात नाही. नाली बघा, हे 2 इंचीचा लेअर आहे तर 6 इंचीचा लेअर पाहिजे. ते सलाखे पहा, सामाजिक कार्य सतत चालू राहतात. सततच चालू राहते माझे सामाजिक कार्य. लाईट, रस्ते, नाल्या, कोणाच्या घरी काही प्रॉब्लेम होतात ते काही लक्ष देत नाही. आपण यांच्या हा, आता जे होते नगरसेवक अगोदर 8 वर्ष अगोदर त्यांनी काय कार्य केलं हे मला माहिती नाही. हे या जनतेला माहीत आहे. जनता सांगेल, जनता बोलेल त्यांना. आता मी निवडणुकीमध्ये उभा असल्यामुळे हे समस्या माझ्या समोर आलेली आहे. अगोदर जर मला माहिती असती तर हे मी अगोदरच करून टाकलं असतं. हे काम प्रशासनाला सांगून हे मी केलं असतं. आणि प्रशासन पण लक्ष देऊन नाही राहिले, दुर्लक्ष करत आहे. महानगरपालिकाचे जे आहेत सफाई कामगार अधिकारी जे आहेत त्यांचं पण लक्ष नाही. ते कधी म्हणजे येतच नाही. मी सदैव तत्पर राहणार. यांनी मला निवडून द्याल अशी मी विनंती 10 बोटाची नम्र विनंती यांना करतो जनतेला.